आज होता दसरा. तर दसरा म्हटलं म्हणजे ना, तर सगळीकडे आपल्याला झेंडूची फुलंच दिसतात. कारण आहे ना, दसऱ्याला झेंडूची फुलाची सुरुवात होते, नवरात्रीतच सुरुवात होऊन जाते. तर छान असे मस्त झेंडूचे फुलं रात्रीच आणले होते आणि सकाळी सगळ्या माळा वगैरे केल्या आणि गाड्यांना दरवाजाला लावल्यानंतर आहे ना, अंघोळ करून स्वयंपाक वगैरे करून घेतला छान. तर आज स्वयंपाकामध्ये श्रीखंड, पुरी, वरण भात आणि भाज्यांचाच बेत होता. अगदी सिंपल जेवण बनवलं होतं. पुरणपोळीचा काही बेत केला नव्हता आज मी, कारण आहे ना, पुरणपोळी कोणी खात पण नाही. तर त्यानंतर मग सगळं घरातलं आवरलं आणि दुपारून छान अशी मस्त रांगोळी काढली दरवाजाजवळ. तर खूप मस्त मला आहे ना रांगोळी काढायला खूप जास्त आवडतं, म्हणून मग मी अशी वेगवेगळ्या रांगोळ्या काढतच असते. त्यानंतर संध्याकाळी मुलांनी सरस्वती पूजन केलं. तर सगळे जे इक्विपमेंट्स होते घरातले टूल्स वगैरे, मुलांची बुक्स, सगळ्यांची पूजा करून घेतली, लॅपटॉप वगैरेची. आणि ही ॲक्रेलिकची सरस्वती होती माझ्याकडे, तर तिचे सुद्धा मुलांनी पूजा केली छान असं. विद्यानं करिष्यामि सिद्धे बभूमेच सदा सिद्धे बभूमेच सदा. तर बघा खूप छान असा सरस्वती मंत्रसुद्धा म्हटला विरांशने. तर त्याला ना आता सगळेच मंत्रस्तोत्र यायला लागले हळूहळू. त्यानंतर संध्याकाळी आम्ही खाली गेलो आणि छान अशा सगळ्या गाड्यांची पूजा केली. तर आरुविरू ना या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतात, कारण सगळ्या गाड्या लाईनमध्ये लावतात आणि छान अशी मी पूजा करते, तर त्यांना ते खूप जास्त आवडतं. तर आज ना थोडंसं मला बरं पण नव्हतं, थोडंसं आहे ना मला व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं. तर त्याच्यामुळे ना घरच्या घरीच आम्ही दसरा सेलिब्रेट केला होता आणि इथे छान अशी पूजा वगैरे करून घेतली सगळ्या गाड्यांची. त्यानंतर आरवने नारळ वाढवलं. तर आरवचं नारळ वाढवलं तर तिथे विरांशचं पण चालू होतं की दादा मला पण करायचं. तर मग अशी आमच्या घरामध्ये थोडंसं तू मेमे असते दोघांची. आणि बघा छान असं मस्त, आणि ते आम्ही एन्जॉय पण करतो. त्यानंतर मग आहे ना आपट्याची पानांची पूजा करून घेतली आणि ना सोनं आम्ही एकमेकांना दिलं. तर छान असा आजचा आमचा दसरा सेलिब्रेट झाला. तुमचा कसा झाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया त्याच्या व्लॉग.